आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। भाजपला डावलून मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। आमचे प्रतिनिधी सागर कांबळे सांगतात की मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावरून तालुक्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले। कार्यक्रमाच्या अधिकृत सोहळ्यापूर्वीच खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत इमारतीचे लोकार्पण करण्यात आल्याने या कार्यक्रमाला राजकीय रंग चढला। विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट यांच्यासह विविध पक्षांचे नेते एकत्र आल्याचे चित्र दिसले। तर भाजपला या कार्यक्रमात डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेली ही नूतन प्रशासकीय इमारत मिरज तालुक्यातील ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिक परिणामकारक, सुलभ आणि गतिमान सेवा देण्यासाठी उभारण्यात आली आहे। प्रशस्त कार्यालये, आधुनिक सुविधा आणि नागरिकाभिमुख रचना यामुळे ग्रामीण प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। खासदार विशालदादा पाटील यांनी लोकार्पणानंतर बोलताना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम प्रशासन आवश्यक असल्याचे सांगितले। नागरिकांना दर्जेदार शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्याच्या दृष्टीने ही इमारत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले। मिरज तालुक्याच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या लोकार्पण सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, मोहन वनखंडे, पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, पंचायत समिती सदस्य, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपला बाजूला ठेवण्यात आल्याचा आरोप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। या घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली असून मिरज तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।